श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 33. दोघेही गावात प्रवेश करूपर्यंत अंधार झाला होता. दुरूनच बस्साप्पाला ओसरीवर त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली बायजा दिसली होती आणि तिचा जीव दडपून गेला होता. हातातल्या गाठोड्याकडे लक्ष जाताच आपण बायजाला याबद्दल काय स्पष्टीकरण देणार या विचाराने तो त्रस्त झाला होता. बायजा त्याच्याकडे रागाने बघत असताना बस्साप्पा तिच्याकडे दुर्लक्ष करीत ओलडीत ओसरीत जाऊन शिरला. कुठं होता तुम्ही इतका वेळ? बायजा रागीट आवाजात विचारणा केली होती आणि ते ऐकून न ऐकल्यासारखं करीत बस्साप्पा भिंतीकडे गेला होता व तेथील खुंटीला हातातले गाठोडे अडकवीत त्याने सुस्कार सोडला होता. काय जादू केली या बाबाने तुमच्यावर देव जाणे, बोटे मुळीत बायजा बोलत होती. बायकोला एकटं सोडून त्या बाबाच्या मागे भटकतात ती बोलत असताना खुंटीला अडकवलेले गाठोडे विचित्र प्रकारे हलले होते आणि त्यामुळे बायजाचे लक्ष गाठोड्याकडे गेले होते. काय आहे ते? जयी स्वरात बायजाने बस्साप्पाला विचारले. औंढा गिळत बस्साप्पाने गाठोड्याकडे पाहिले होते आणि तो पुटपुटला, साप आहे त्यात. बायजाने चमकून गाठोड्याकडे पाहिले. मग तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. थट्टा करू नका माझी, सांगून ठेवते, साप आणलाय म्हणे, पाहतेच मी. बोलता बोलता ती गाठोडे काढायला पुढे झाली होती आणि बस्साप्पा ओरडला होता, अगं थांब थांब थांब. त्याच्या ओरडण्याने बायजा दचकून थांबली होती. खरंच साप आहे त्यात. बाबांनी मला साप पकडायला सांगितला म्हणून मी तो पकडून मुंडशात बांधून घरी आणला आहे. कर्म माझं. हा अडकन बायजाने कपाळावर हात मारला होता. खरोखरच तुमचं आणि त्या साधूबाबांचं टक्कुर फिरले वाटतं. अरे जिवंत साप पकडून कोणी घरी आणतं काय? आणि मी म्हणते बाबांनी सांगितलं म्हणून तुम्ही ऐकला कशाला? त्या क्षणी ते गाठोडे खुंटीवरून खाली पडलं होतं. बायजा आणि बस्साप्पा चटकन 2 पावले मागे सरकले होते. बायजा तर लागलीच ओसरीतली एक ठिकाणी ठेवलेली काठी उचलण्यास धावली होती. अहो शेजारच्या आबांना बोलवा की. पण बस्साप्पाचे लक्ष गाठोडेकडेच होते. एकदा साप डोलतो तसे ते गाठोडे डोलू लागले होते. मी सांगितलं होतं ना तुला, बस्साप्पा बोलत होता की त्यात साप आहे म्हणून. बायजा डोळे फाडून त्या गाठोड्याकडे पाहत काठी घेऊन उभे असतानाच गाठोड्याला मारलेली गाठ हळूहळू सुटत चालली होती. कुठल्याही क्षणी गाठोड्यातून साप बाहेर येणार असे वाटत असतानाच एकदम गाठ सुटली. बायजाने वेगाने काठी खाली हाणली होती. या पुढील कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.